ईडीकडून मुंबईमध्ये हिरानंदानी ग्रुपवर छापेमारी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे छापे सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, निकिता, ईडीकडून ही सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे आणि हिरानंदानी हा एक मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुपवरती आता ईडीकडून छापेमारीची कारवाई पहाटेपासून सुरू केल्याची माहिती मिळते आहे। हिरानंदानी ग्रुपकडून फेमा कायद्याचं उल्लंघन झालेलं होतं आणि त्याच संबंधित ईडीनं एक केस बनवलेली आहे आणि याच अनुषंगानं मुंबई, ठाणे आणि कल्याण जी हिरानंदानी ग्रुपची मुख्य ऑफिसेस आहेत तिथे ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि पहाटेपासून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळते आहे। ईडीच्या पथकाकडून हिरानंदानी ग्रुपच्या काही महत्वाच्या कार्यालयामध्ये हे सर्च ऑपरेशन केलं जाते आणि महत्वाची कागदपत्र सुद्धा पडताळली जात आहेत। ही मनी लॉन्ड्रिंगची केस जरी नसली तरी मात्र फेमा कायद्याअंतर्गत आतापर्यंत अनेक व्यावसायिकांना ईडीनं कारवाई जी आहे ईडीकडून ती करण्यात आलेली आहे। याआधी सुद्धा आपण पाहिलं तर अविनाश भोसले यांच्याविरुद्ध सुद्धा फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती आणि आता हिरानंदानी ग्रुप जो भारतातला एक मोठा ग्रुप म्हणून ओळखला जातो त्यावरती सुद्धा ईडीने ही सगळी छापेमारीची कारवाई सुरू केलेली आहे। त्यामुळे हे ऑपरेशन किती तास चालतं अधिक जाणून घेत राहू या सगळ्याबद्दल। तुर्तास धन्यवाद।